नमस्कार आणि आपले सेंटरमध्ये जॉब बसवणे या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। सेंटरमध्ये टर्निंगच्या कामाची तयारी करा। लाईव्ह आणि डेड सेंटरचे योग्य ॲडजस्टमेंट करा। कॅच प्लेट बसवा। पेन टेल कॅरियर सेट करा। सेंटरमध्ये जॉबला आधार द्या। हे ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक साधने ही आहेत: फेसिंग टूल, सेंटर ड्रिल, ड्रिल चक, ड्राइविंग प्लेट, लाईव्ह सेंटर, डेड सेंटर, लेथ कॅरियर आणि सरफेस गेज। चला आता आपण सेंटरमधून वर्कपीस टर्निंग करायला शिकूया। वर्कपीस सेंटरमधून टर्निंग केल्याने ट्रूइंग करण्याची गरज टाळली जाते। वर्कपीसचं प्रत्यक्ष ऑपरेशन करण्यापूर्वी पुढील तयारी करणे आवश्यक आहे। वर्कपीसच्या दोन्ही टोकांना फेस करा। दोन्ही टोकांवर सेंटर ड्रिलिंग ऑपरेशन करा। स्पिंडल नोजमधून चक काढून टाका। ड्रायव्हिंग प्लेट किंवा कॅच प्लेट एकत्र आणा। स्पिंडल स्लीव्हला स्पिंडल नोजसह असेंबल करा। स्लीव्हमध्ये लाईव्ह सेंटर फिक्स करा। स्पिंडल स्लीव्ह आणि लाईव्ह सेंटरचे नुकसान गंजामुळे होणार नाही आणि असेंब्ली पूर्वी पूर्णपणे ते साफ केले आहेत याची खात्री करा। खडूच्या सहाय्याने लाईव्ह सेंटरचे ट्रू रनिंग तपासा। कामाच्या व्यासानुसार योग्य लेथ कॅरियर निवडा आणि कामाच्या एका टोकाला टेलच्या बाह्य दिशेने निर्देशित करा। फिनिश सरफेस असलेल्या वर्कपीसला स्क्रूच्या शेवटी आणि कॅरियरमधील वर्कपीस यांच्यामध्ये तांबे किंवा पितळाची छोटीशी शीट घालून सुरक्षित केले पाहिजे। डेड सेंटरला टेलस्टॉक स्पिंडलमध्ये बसवा। लाईव्ह आणि डेड सेंटर अलाइनमेंट तपासा। टेल स्टॉक डेड सेंटरद्वारे गुंतलेल्या वर्कपीसच्या मध्यभागी ग्रीस लावा। वर्कपीसच्या लांबीनुसार टेल स्टॉकला बेडवरील स्थितीत हलवा। टेल स्टॉक स्पिंडल टेल स्टॉकच्या पलीकडे अंदाजे 60 ते 100 मिलीमीटर पर्यंत वाढायला हवे। टेल स्टॉक क्लॅम्प नट घट्ट करून टेल स्टॉकला बसवा। कॅच प्लेटमधील स्लॉटमध्ये लाईव्ह सेंटरच्या बिंदूसह आणि लेथ कॅरियरच्या टेलने कामाचा सेंटर होल एंगेज करा। लेथ कॅरियरची टेल ड्रायव्हिंग प्लेटमधील स्लॉटच्या तळाशी राहणार नाही याची खात्री करा। टेल स्टॉक स्पिंडलला हँड व्हीलने फिरवून पुढे आणा।
जोपर्यंत डेड सेंटरचा बिंदू कामाच्या मध्यभागी प्रवेश करत नाही तोपर्यंत योग्य सीटिंगसह सर्व टोकाची हालचाल दूर करा. हँड व्हील ॲडजस्ट करताना कॅरियरचा टेल मागे पुढे हलवा जोपर्यंत थोडासा रेझिस्टन्स जाणवत नसेल. या स्थितीत टेल स्टॉक स्पिंडल क्लॅम्प घट्ट करा आणि रेझिस्टन्स बदलत नाही ना हे तपासा. मशीनला सुमारे 250 RPM साठी सेट करा आणि काही सेकंदासाठी काम चालू द्या. पुन्हा एकदा रेझिस्टन्स तपासा आणि आवश्यक असल्यास टेल स्टॉक स्पिंडल ॲडजस्ट करा. आता काम ऑपरेशनसाठी तयार आहे. सेंटरमध्ये काम बसवण्यापूर्वी सेंटर अलाइन असल्याची खात्री करा. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. सेंटरमध्ये टर्निंगच्या कामाची तयारी करा. लाईव्ह आणि डेड सेंटरचे योग्य ॲडजस्टमेंट करा. कॅच प्लेट बसवा. बेंड टेल कॅरियर सेट करा. सेंटरमध्ये जॉबला आधार द्या. तर हे सर्व सेंटरमध्ये जॉब बसवण्याबद्दल आहे. चला आता आपण पुढील सत्रात भेटूया.